तर कशा आहात मित्रांनो? तर आजचा एक ब्लॉग काढण्याचं वैशिष्ट्य असा होता की माझ्या मित्राने मला फोन केला की अरे आज आपल्याला पुण्याला जायचं आहे. तर बोललो ठीक आहे ना, मी येतो ना पुण्याला, चला जाऊया. तर मी गाडीमध्ये बसल्यानंतर कुठे जायचं आहे, तर मला बोलला अरे पुण्याला जायचं आहे. तर मला त्यांनी सांगितलं नाही की अरे आपण गणपती बाप्पांच्या मूर्त्या घेऊन चाललो. तर मला फक्त एवढाच बोलला होता की अरे आपल्या फक्त पुण्यालाच जायचं आहे. मग ठीक आहे, तर मी बसलो गाडीमध्ये. मग बसल्यानंतर त्यांनी मला काय एवढं काय विचारलंच नाही. तर मग आम्ही तसंच मग बोललो चल एक व्हिडिओ काढत जाऊया. मग मी चल लोणावळ्याच्या घाटात आल्यानंतर मग मी व्हिडिओ चालू केली. तर तुम्ही बघू शकता, दाखवत आहे कसं काय ते. तसेही पाऊस पण थांबलाच होता. तर प्रवास करायला मग भरपूर मजा आली. आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या. तरी त्यांनी मला एका शब्दाने काही बोललं नाही. मग अचानक पुढे चालताना मस्त घाट लागला. मग त्याचा मी जरासा व्ह्यू काढला. ते तुम्ही बघू शकता कसं छान दिसतं लोणावळ्याच्या पुढे व्ह्यू. तर कधी आलात तर या, भरपूर छान दिसते त्या लोणावळ्याला. मग याच्यानंतर आम्ही उतरलो एक्सप्रेस हायवेला. लोणावळा संपल्यानंतर एक्सप्रेस हायवेला उतरल्यानंतर म्हणजे असेच रस्ते वगैरे भरपूर खराब आहेत. नंतर स्लोच चाललं होतं. तर त्याला विचारलं अरे एवढा स्लो का चालला, जरा गाडी पळव, पुण्याला जायचं आहे आपल्याला, आता वाजले 10. परत विनाकारण हॅलो गेलो तर लेट होईल भरपूर आपल्याला. तर त्याने तर लोणावळ्याच्या टोल नाक्याला थांबल्यानंतर तर मी असा विचार केला की चल आपण बघूया गाडीमध्ये काय आहे. तर बघितल्यानंतर काय, तर गणपती बाप्पांच्या मूर्त्या. अरे मी तर विचारात पडलो. तो बोलते अरे काय नाही रे, गणपती बाप्पांच्या मूर्त्या घेऊन चाललो. ठीक आहे चल मग जाऊया पुढे. मग मी त्याला बोललो अरे हे लपवायचं का, सांगायचं ना अरे आपण बाप्पांच्या मूर्त्या घेऊन चाललो आहे. तर मी का नाही बोललो असतो का. तर बोलले असाच रे, मी नाही सांगितलं. चला सर मित्रांनो, तर आता आपण पोचल्यानंतर बोलूया काय. तर तिथं पोचल्यानंतर विचार पडला यांना अरे गणपती कोण खाली करून देणार. तर बोललो मी देतो ना, मला काय एवढं जड नाही बाप्पांच्या मूर्त्या खाली करायला. तर मग एक मूर्ती त्यांना मी काढून देतो. पण तरी बघायला गेला तर 200 मूर्ती होती गणपतींच्या. मग तिथं 2-3 मुलंही आलेले हेल्प करायला. तर ठीक आहे, तर विचारलं तर काय त्यांचंच दुकान होतं हा. त्यांनी हेल्प भरपूर केली आम्हाला. तर त्यांचं दुकानही दाखवू शकतो पुण्यामध्ये कसं दिसते, कशाप्रमाणे त्यांनी बांधलं आहे. सगळी हेल्प झाल्यानंतर तुम्हाला पेनची मूर्तीही दाखवतो कशा पद्धतीने छानशी रंगवलेली आहे बघा. तर ही आमच्या पेनची मूर्ती कशी एकदम छानशी दिसते. पेनला कधी आलात तर गणपती घेऊ शकता तुम्ही आमच्या इथनं. तसंही पेन म्हणजे बाप्पांचं माहेर घर म्हणूनच ओळखलं जातो. या मग कधी. बाय.